नागपूरचं अधिवेशन हे एका आठवड्याचं होतं. अपेक्षा अशी होती की हे एका आठवड्यामध्ये विरोधक असतील ते आक्रमक होतील, काहीतरी जनतेचे प्रश्न मांडतील, परंतु तसं कुठेही दिसून आलेलं नाही. हे आपण स्वतः पाहिलेलं आहे. विरोधकाचा मुद्दा काय होता तर फक्त विरोधी पक्षनेता पद हे त्यांना शेतकऱ्याच्या हितापेक्षाही मोठं वाटत होतं, किंवा नागपूरकरांच्या विदर्भाच्या प्रश्नापेक्षा, झालेल्या पावसा अतिवृष्टीच्या त्याच्याही पेक्षा मोठं त्याने त्या पदाशी असलेला संबंध त्यांनी त्या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न केला. एक दिवस पायरीवर बसले, नंतर त्यांचे नेते, उबाटाचे नेते नागपूरला आले. ठरल्याप्रमाणे त्यांनी पुन्हा तेच टोमणे मारायला सुरुवात केली. तो टोमणे मारले आणि आपली बॅनर लाईन करून घेतली. आता जे ते बोलले की आम्ही अनाकोंडावर टीका केली आणि गांडूळ उत्तर देत आहे. मग तुमच्यावर टीका करताना तुमची माणसं ते कोण? ते गांडूळ आहेत का? तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर त्यांनी द्यावं असं तुम्हाला अपेक्षित आहे. लेवलचा जरी प्रश्न पाहिला तर निश्चितच त्यांची लेवल ही मोठी आहे. आज तुमची जी अवस्था आहे, तुम्हाला छोट्या लोकांशी, अत्यंत छोटे लोक जे कधी काळी तुम्ही त्यांच्याबरोबर बसत नव्हते, त्यांना बोलून त्यांचं स्वागत करून आमच्याशी युती करा इथपर्यंत म्हणण्यापर्यंत तुम्हाला आज लाचार व्हावं वाटतंय आणि झालेल्या. म्हणून आता तुम्ही कितीही टीका करा, काही करा, परंतु तुमचा जो ऱ्हास व्हायचा तो झालेला आहे. आणि हे फक्त तुम्हीच बोलताय, कोणताही काँग्रेसवाला बोलत नाही, शरद पवारवाले तर नाहीच नाही. परंतु सामाजिक प्रश्न बाजूला आणि टोमण्याचं आपले सत्र जे सुरू आहे ते तसंच सुरू राहिलेलं आहे. आणि त्याचं आता आम्हाला सुद्धा सगळ्याला कंटाळा आलेला आहे. आम्ही त्या टीकेला काहीच उत्तर देणं हे सुद्धा आम्हाला योग्य वाटत नाही. हे काहीतरी नवीनच शब्दप्रयोग काढणार, काय सुचलं म्हणून बोलणार, आणि मी काहीतरी म्हणजे मोठा हातोडा मारलाय अशा आविर्भाव ते आहेत. मी पहिल्यांदाही सांगितलं, एवढा अहंकार राजकारणामध्ये योग्य नाही. परंतु अहंकारी राजाला दुसरं काही सुचत नाही, बाकी सगळं चिल्लर आहेत असं समजण्याची ती त्यांची प्रवृत्ती आहे. त्यामुळं या अहंकारपणाचा हा ऱ्हास झालेला आहे. आणि भविष्यामध्ये आता येणाऱ्या काही दिवसामध्येच जे महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत त्या टायमाला ते कुठं आहेत हे त्यांना स्वतःला शोधावं लागेल. शंभर टक्के जाणार मुंबई हातातून. मुंबई हातात कशी राहणार? तुमच्याकडे कार्यकर्ते राहिलेले नाहीत. तुम्ही आजही कुणाला भेटत नाहीत, आजही त्या कार्यकर्त्याला बळ देत नाहीत. कार्यकर्ता कसे निवडणूक लढवणार? आता आम्ही जे उठाव केला तर आमच्याकडे जवळपास 55 ते 57 नगरसेवक हे आमच्या बरोबर आहेत असलेल्या पैकी. आणि म्हणून आता त्यांना निवडणुकीमध्ये उमेदवाराची शोधाशोध पासून ही तयारी करावी लागणार. एक तुम्ही पहा की ज्या ठिकाणी महानगरपालिकेच्या निवडणूक आता होणार आहे त्या ठिकाणी इच्छुकाची गर्दी कुठं होते? तर ती शिवसेनेकडे होते, ती भाजपकडे होते. बाकी इतर पक्षाकडे इच्छुक उमेदवार भेटत नाही अशी त्यांची अवस्था आहे. याचा संकेतच असे आहेत की आम्हाला शिवसेना किंवा भाजप बरोबर जायचं. राहिला प्रश्न काही कुरबुरीचा. महाराष्ट्रामध्ये या अशा निवडणुकीमध्ये स्थानिक निवडणुका असतात, थोडे बहुत कुरबुरी होत असतात, परंतु जेव्हा उमेदवारी फायनल होईल, जेव्हा प्रचाराला सुरुवात होईल त्या टायमाला हे सगळे मतभेद किंवा पक्षांतर्गत असलेले वादावाद या सगळ्यावर पडदा पडेल. हे कोणत्या महान नेत्याने सांगितलं मला माहित नाही, परंतु
असे सर्वे वर अवलंबून राजकारण चालत नसतं. ग्राउंड रियालिटी जी आहे ती रियालिटी पाहावी लागते. उद्या जर मी म्हणलो की आमचं एक नंबरवर आम्ही आहोत, त्यालाही विरोध होईल का नाही? म्हणून असे हे सर्वे करण्यापेक्षा ग्राउंड लेवलची रियालिटी ही लक्षात घेऊन युती करण्याचं मनोदय हा आमचा सर्वांचा आहे. म्हणून कोणी काही जरी बोललं तरी जेव्हा जागेचं वाटप होईल त्या टायमाला ह्या सगळ्या गोष्टी तपासल्या जातील. तेजस्विनी घोसाळकर त्या भाजपमध्ये प्रवेश करतात. तेजस्विनी घोसाळकरांचं अनेक दिवसापासून म्हणजे दीड वर्षापासून उभाटामध्ये राहायची मनस्थिती नव्हती असं एकंदर दिसतं. त्यांनी एकनाथ शिंदे साहेबांशी संपर्क साधलेला आहे. आता तुमच्या माहितीप्रमाणे भाजपशी संपर्क साधलेला आहे. परंतु एवढं मात्र आता निश्चित झालेलं आहे की आता त्या उभाटामध्ये राहणार नाही. त्यांच्या कुटुंबियावर जो काही घात झालेला आहे, आघात झालेला आहे, ते आजही त्यांना स्वस्थ बसू देत नाही. हे वस्तुस्थिती आहे. म्हणून उभाटामध्ये राहून आता काम करायचं नाही असं कदाचित त्यांनी ठरवलं असावं. त्यांच्याकडे येणार होते आपण भाजपमध्ये कसे आणखीन ते कुठं गेलेले नाहीत, परंतु निश्चितच आमच्याही त्या संपर्कात आहे. प्रवेशाबद्दल विचारणार काय घेतलं नाही तसं मग आता त्यांच्याकडे भाजपमध्ये जायचं काही त्यांचं इच्छा झाली असेल तर त्याला आम्ही रोखू शकत नाही. पण आमच्याकडेही त्या आल्या होत्या. हो म्हणूनच विचारलं पण जुळलं नाही. नाही जुळलं वगैरे नाही, परंतु त्यांची कदाचित त्यांना आता भाजप सोपं वाटत असेल म्हणून तिकडे गेले असतील. त्यांनी भावनिक पत्र लिहिले त्यात असं म्हटलंय की मुलांच्या भविष्यासाठी मी प्रवेश करते. अहो जिच्या नवऱ्याचा खून झालाय त्यांना कोणी एकदा सहानुभूती दाखवून नंतर कोणी भेटायला सुद्धा फिरकलं नाही. त्या कुटुंबावर झालेला जो आघात आहे त्यासाठी काय करता येईल अशी कोणतीही रूपरेषा त्यांच्याकडे नाही. आणि या तरुण वयामध्ये त्या महिलेला असलेला आपला संसार सांभाळण्यासाठी किंवा आपल्याला साथ कुठेतरी कुणाची तरी असावी म्हणून तिने घेतलेला हा निर्णय. ती नगरसेविका होती, चांगलं उत्कृष्ट काम केलेलं आहे तिने. विनोद घोसाळकर जे आज शिवसेनेचे उपनेते आहेत ते आमदारही होते आणि त्यांनाही माहिती की सून ही जी निर्णय घेते हे काहीतरी त्याच्या मागचे कारण हे घोसाळकरांना सुद्धा चांगल्या प्रकारे माहिती आहे. म्हणून तडकाफडकी घेतलेला हा निर्णय नाही. त्यांच्या भावना कोणी समजून घेतल्या नाही, हे दुर्दैव आहे. म्हणून ती आता भाजपमध्ये प्रवेश करते. आहे निश्चित विनोद घोसाळकरांना हे दुःख असेलच. अखेर कुटुंबातले ते प्रमुख आहेत, त्यांना हे दुःख निश्चित जाणवत असेल. परंतु त्यांची काय अडचण आहे त्याबद्दल मी भाष्य करणं योग्य नाही. काय सांगणं आता उभाटामध्ये नाही राहिलं फ्युचर. आता उभाटातले सर्व लोक सोडून चाललेत तरी आता आज हे गेल्यानंतर सुद्धा त्यांना कचरा समजण्यात येईल, त्यांना बंडखोर म्हणलं जाईल. आणि अशा पद्धतीनं एक एक लोक जेव्हा जायला लागतात त्या टायमाला खऱ्या अर्थानं वाईट निश्चित वाटत असावं, परंतु उभाटावर त्याचा काही परिणाम होत नाही. किती गेले किती काय जरी झालं तरी हम दो हमारे दो ही त्यांची भूमिका कायम आहे. उद्धव ठाकरेंवर टीका करताना शिंदे साहेबांनी त्यांना रहमान टक्के तशी उपमा दिली. मुंबईच्या तिजोरीवर दरोडा टाकण्याचा काय काय उपमा किती जरी उपमा दिल्या त्यांच्यावर काय काय होत नाही ना. दिली परंतु आता त्याचा काय इफेक्ट होतो त्याच्यावर माहित नाही. ते त्याच गाढ झोपेत आहेत. झोपेचं सोंग घेऊन ते डोळे मिटून बसलेले आहेत. या मुंबई महानगरपालिका ही त्यांची अत्यंत लास्ट आणि अस्तित्वाची लढाई राहणार आहे. ही एकदा संपली ना हा पक्ष नेमका कुठे राहील त्याची कल्पना सुद्धा करत नाही. ते विजय पाटील पुढे करणार 3 वेळा विचार सरकार वाचवत आहे काय नक्की सुरू काय विजय पाटील सामान्य माणूस चौकशीला येतो त्याच्याबद्दलचं मला कल्पना नाही, परंतु या प्रकरणामध्ये चौकशी ही परिपूर्ण केल्या जाईल आणि आरोपीला शिक्षा होईल असं स्वतः मुख्यमंत्र्यांनी जेव्हा जाहीरपणे स्टेटमेंट केलेलं आहे तर त्या पद्धतीने ते पावलं टाकतील. आज उद्या घोषणा होण्याची शक्यता आहे.
आणि एकाच टप्प्यात सगळ्या महानगरपालिका साहेब पक्षाचे आपण आहे का साहेब सर्वच पक्षाची निवडणुकीची तयारी झालेली आहे. निवडणुका कधी लागतील फक्त डेट डिक्लेअर करण्याची निवडणूक आयोगाकडून जे होणार आहे त्याची वाट पाहतोय आम्ही सर्वजण. निवडणुका या अत्यंत ताकदीने लढल्या जातील. ही कार्यकर्त्याची निवडणूक आहे. कार्यकर्ता सुद्धा 7-8 वर्षाच्या म्हणजे प्रतीक्षेनंतर आज या निवडणुकीला समोर जातोय. त्यालाही वाटतं की आपण आपल्या भागामध्ये एक लोकप्रतिनिधी म्हणून काम करावं. म्हणून प्रत्येक पक्षांनी केली, आम्ही तर केलीच केली. पूर्ण तयारी आमची झालेली आहे. आचारसंहिता कदाचित उद्या परवा लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. या आठवडाभराच्या आतमध्येच आचारसंहिता जेव्हा लागेल त्या टायमाला खऱ्या अर्थानं या रणधुमाळीला सुरुवात होईल. शेवटचं विचारतं की इच्छुकांची ती खूप गर्दी आहे मराठी क्षेत्रात. पक्षफुटीचा धोका पण आहे. अनेक लोक कुठे इकडे तिकडे जातात. कसं सांभाळतो? ह्या निवडणुकीमध्ये हे होणार थोडं बहुत असं हे सगळं चित्र सगळ्याच पक्षामध्ये होणार आहे. आता एका ठिकाणी एका जागेसाठी जर 25 आणि 30 अर्ज 50 अर्ज असे येत असतील तर तिकीट एकाला द्यायचंय. बाकी नाराज होतील. मग नाराजामधला 50 मधला एखादा माणूस इकडचा तिकडे जाऊ शकतो. असं काही त्याला थांबवता येणार नाही. असं एक वस्तुस्थिती आहे. म्हणून ह्याची चिंता सर्वच पक्षाला लागलेली आहे. म्हणूनच स्थानिकांचं म्हणणं आहे की युती नको आहे. पोस्ट युती नको. युती नसली तरी तिकीट एकालाच द्यावं लागेल ना. आपण असली काय नसली काय या वाढीवर खेळायला. स्टेडियम वाढून चालत नाहीये. मतदारांचा जो मतदान करणार आहे त्याच्या मताचा आदर केला पाहिजे. त्याचं सर्वांचं मत तुम्ही महायुतीत लढावं असं आहे. म्हणून आम्ही महायुतीत बरोबरच म्हणजे आम्ही युती करूनच ही निवडणूक लढणार आहोत. 19 डिसेंबरला देशाच्या राजकारणात मोठे घडामोडी घडणार असल्याचा दावा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. तर एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होतील असं वक्तव्य प्रकाश आंबेडकर यांनी. पृथ्वीराज चव्हाणांनी ते काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत, पंतप्रधानांचे सल्लागार राहिलेले आहेत आणि त्यांचा प्रदीर्घ राजकीय अनुभव आहे. परंतु हे नवीन रूप आम्ही त्यांचं पहिल्यांदा पाहतो. आजकाल तेही ज्योतिष सारखं भविष्य सांगायला सुरुवात त्यांनी केलेलं आहे. मला वाटतं अशा ज्या काही घडामोडी असतात त्या सहजासहजी लीक होत नाहीत, कुणाला माहीत नसतं. जर 19 डिसेंबरला आता जर होणार असेल तर त्यांना त्याची काही माहिती असेल तर त्याची कल्पना आम्हाला नाही. परंतु जे काही होईल किंवा होण्याचे संकेत आता दिसत नाहीत. परंतु झालं तरी त्या अत्यंत उच्च पातळीवर होतं आणि त्याची माहिती खाली कुणालाही नसते. प्रकाश आंबेडकरांनी एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री होतील असं जे काही विधान केलं त्यांचे आम्ही आभार मानतो. परंतु ह्या राजकीय ज्या घडामोडी असतात यामध्ये कोण कधी काय होईल हे आजच्या घडीला तरी निश्चित सांगता येणार नाही. भविष्यामध्ये जे काही चित्र होईल ते एनडीए म्हणून महायुती म्हणून हा निर्णय वरिष्ठ पातळीवर होईल आणि त्या निर्णयाची अंमलबजावणी खाली होईल. भाजपला तुमच्यापेक्षा संभाजीनगर महानगरपालिकेत जास्त जागा हव्यात. आणि दुसरा प्रश्न त्याला जोडून असा आहे की 2 आमदार आहेत. एक आधी माझ्या आमदारांच्या मुलांवर बरंच राजकारण आहे. हे बघा निवडणूक आहे याच्यामध्ये प्रत्येक जण तिकीट मागतोय. त्यांना मागू दे ना, त्यांचा हक्क आहे तो. त्याचा निर्णय अंतिम निर्णय हे एकनाथ शिंदे साहेब घेणार आहे. महायुतीमध्ये किती जागा वाटप होणार आहे काय होणार आहे याची आणखी आमची बोलणी प्राथमिक सुद्धा सुरू झालेली नाही. कदाचित उद्या बैठक घेण्याचा आमचा मानस आहे. आता भाजपच्याही वरिष्ठ नेत्यांशी मी बोलतोय. उद्या एक पहिली बैठक उद्या घ्यावी असं माझं मत आहे. त्या संदर्भात मी अतुल सावे किंवा त्यांचे इतर सहकारी असेल त्यांच्याशी मी आज बोलणार आहे. परंतु युती जोपर्यंत होत नाही तोपर्यंत ह्या मागण्या किंवा इच्छुकाची गर्दी ही कायम राहणार आहे आणि त्याला आपण टाळू शकत नाही. तुमच्यापेक्षा जास्त जागा त्यांना हव्यात. आणखी बोलणी तर सुरू होऊ द्या. आमची बोलणी सुरू झाली नाही. आता आम्ही जास्त जागा मागतोय का ते जास्त जागा मागतात ते एकदा बैठकीला बसल्यानंतर निश्चित होईल. देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवार यांचा टीका करताना माजी खासदार अशोक यांनी इना मीना आणि टीका असा टीका केली. कोण विचारतं त्याचा जिल्हा तो हिंदू धर्माचा काही उत्सव असला तो हॉस्पिटल बांधा म्हणतो. मग तू पण दुसरं बाकीचे रिकामे काम करण्यापेक्षा हॉस्पिटल बांध ना. तुमच्या मस्जिदी उभ्या राहिलेल्या चालतात परंतु आमचे धार्मिक सण तुम्हाला साजरे केलेले चालत नाही. ही कोणती उलटी नीती.
मग सर्वांना समान करा ना. तुम्ही तुमचा धर्म पाळायचा, दुसऱ्या धर्म पाळायला गेला की हॉस्पिटल बनवा, संडास बाथरूम बनवा. हे कोणतं स्टेटमेंट आहे? म्हणून अशा लोकांकडे आम्ही लक्ष सुद्धा देत नाही. चला बंद करा. बंद करा, बंद करा. आपला मूळ सुरू केला होता ना? नाही का? नाही. निघतानाच्या अरे मग बंद करायला सुद्धा असं करत होतो, बंद करायची बंद करायची